आहे. गंगाधर पानतावणे यांच्या मते वर्णाश्रम धर्म हा शरण जाऊन जगणे शिकवतो. तो मानवाच्या स्वाभिमानी जगण्याचा मार्ग नाही. म्हणजेच ही व्यवस्था माणसाला स्वतंत्र विचार करण्यापासून रोखते आणि त्याला ठरवून दिलेल्या चौकटीतच जगायला भाग पाडते. वर्णव्यवस्थेची सुरुवात वैदिक काळात झाल्याचे मानले जाते. याचा पहिला उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील 90व्या सूक्तामध्ये, ज्याला पुरुष सूक्त म्हणतात, यामध्ये वर्णव्यवस्थेच्या उत्पत्तीचे वर्णन केलेले आहे. या सूतकातील 11वी आणि 12वी ऋचा विशेष महत्त्वाच्या आहेत. या ऋचांमध्ये असा उल्लेख आहे की परमेश्वराने पुरुष नावाच्या विराट सृष्टी पुरुषाचे विभाजन केले आणि त्या विभाजनातून 4 वर्ण निर्माण झाले. या कथेनुसार ब्राह्मण पुरुषाच्या तोंडातून उत्पन्न झाले, क्षत्रिय त्यांच्या बाहूंमधून, वैश्य त्यांच्या मांड्यांमधून आणि शूद्र त्यांच्या पायांमधून उत्पन्न झाले. या प्रकारे समाजातील प्रत्येक वर्गाला एक वेगळी जागा आणि भूमिका दिली गेली. परंतु या संकल्पनेमुळे समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद निर्माण झाला. तोंडातून निर्माण झालेला ब्राह्मण श्रेष्ठ मानला गेला, तर पायातून निर्माण झालेला शूद्र सर्वात खालचा समजला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते ऋग्वेदातील पुरुष सूक्त हे